नमस्कार, मी सीमा परिहार आणि हा माझा मुलगा असीम आनंद. मी माझ्या मुलाला नाशिक येथे श्री पांडुरंग राऊत सरांच्या ब्रेन डेव्हलपमेंट कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं होतं. त्या दरम्यान मुलांना मेडिटेशन शिकवलं. मेडिटेशन हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य अंग आहे, परंतु आपण हल्ली मेडिटेशन विसरत चाललो आहोत. मी स्वतःसुद्धा काही वर्षांपूर्वी मेडिटेशन करत होते, परंतु त्यात मध्येच खंड पडला. मेडिटेशनमुळे ऑब्व्हियसली ब्रेनची पॉवरसुद्धा वाढते, एकाग्रता वाढते आणि मुलांच्या अभ्यासावरती खूप चांगला परिणाम होतो. पण त्याचसोबत इतरही गोष्टी मिळाल्या. उदाहरणार्थ सरांनी त्यांना रोज डाव्या हाताने 10 ओळी लिहिण्याची प्रॅक्टिस करायला सांगितली होती. मी माझ्या मुलासोबत मी सुद्धा स्वतः 10 ओळी लिहिण्याची प्रॅक्टिस केली. पहिल्या दिवशी अक्षरशः म्हणजे 5 ते 6 शब्द लिहितानाही डावा हात दुखून आला, परंतु नंतर हळूहळू ती प्रॅक्टिस होत गेली आणि आता अगदी डाव्या हाताने छान अक्षर यायला लागलं. आणि ते सगळं करताना माझ्या एक गोष्ट अशी मला जाणवली की वयानुसार मी मला साधारण काही गोष्टी आठवायला त्रास व्हायचा. म्हणजे मध्येच एखादं नाव आठवायचं नाही, हे दे किंवा आपला तो हा आहे ना, असं नाव न आठवणं हा प्रॉब्लेम मला स्वतःला होता. पण माझ्या मुलासोबतच या कोर्सचा फायदा मला देखील झाला. आज सरांनी इक्बाल ह्या मूव्हीचा एक श्रेयस तळपदेचा एक छोटासा व्हिडिओ दाखवला होता मेडिटेशन कसं करावं त्या संदर्भात. आणि ते बघताच इक्बाल हा मूव्ही बघून मला 15-20 वर्ष झालेली आहे, पण मी सडनली सरांना सांगितलं हा इक्बाल मूव्हीचा सीन आहे आणि श्रेयस तळपदे आहे. मला ही दोन्ही नावं आठवली सडनली, ह्याचं मला खूप आश्चर्य वाटलं. आणि माझ्या स्वतःचाही ब्रेन डेव्हलप होत चाललेला आहे आणि माझी स्वतःची प्रॅक्टिस होत चाललेली आहे. माझं स्वतःचाही विस्मरणाचा आजार कमी होत चालला हे माझ्या लक्षात आलं आहे. आणि आय होप की मुलांनाही ह्याचा स्टडीमध्ये खूप फायदा होईल, त्यांचा अभ्यास करण्याची त्यांची क्षमता वाढेल असं मला वाटतं. थँक्यू.